नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. मी स्नेहा. तर खूप दिवसानंतर आपण भेटतोय आणि थंबनेल पाहून तुम्हाला समजलंच असेल की हा कसला ब्लॉग आहे. तर येस, हा आहे हळदी कुंकू स्पेशल ब्लॉग. तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया आजचं हळदी कुंकू कसं होतं, मी दिवसभरात काय काय करते आणि छोटे छोटे ग्लिम्सेस मी ॲड करणार आहे. तर आज आहे रथसप्तमी आणि माझं हे तिसरं वर्ष आहे हळदी कुंकू करण्याचं आणि लास्ट 2 इयर्स मी रथसप्तमीलाच हळदी कुंकू केलेलं आहे. तर म्हटलं या वर्षी सुद्धा रथसप्तमीलाच करूया, म्हणजे एक रिच्युअल असल्यासारखं की दरवर्षी आपण रथसप्तमीलाच ठेवायचं असं मी ठरवलेलं आहे. तर आज आहे 4 फेब्रुवारी. तर चला आजचा दिवस कसा जातो ते बघूया. आणि तुम्ही म्हणाल माझे केस असे का झालेत, तर मी फ्रेशन अप झालेले आहे, देवपूजा झालेली आहे. त्यानंतर मी म्हटलं की इंट्रोचा एक व्हिडिओ शॉट करूया आणि आपल्या सगळ्यांचा म्हणजे मुलींचा आवडीचाच हा सण असेल असं मला वाटतं. माझं तर खूप जास्त आवडीचं आहे. मी खूप मनाने आणि आवडीने हे सगळ्या गोष्टी करते. म्हणजे हळदी कुंकू मला फार आवडतं. मग आवरायला मिळतं, छान छान साडी नेसायला मिळते. तर चला आजच्या दिवसाला सुरुवात करूया. आणि मी दिवसभरात काय काय करते आणि मी आधीचं कसं आता रांगोळी काढायची आहे ते प्रिपरेशन मी सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि ब्लॉग शेवटपर्यंत पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटत राहूया. इकडे ना फ्रेशन अप झाल्यानंतर मी देवपूजा करून घेते आणि त्यानंतर मग मी बाकीचे कामं करणार. सकाळचा टिफिन वगैरे सगळा झालेला, तर आज होती मला सुट्टी. आणि त्यानंतर मी देवपूजा केलं. फ्रेशन अप झाल्यानंतर घरात खूप छान असं प्रसन्न वातावरण वाटतं देवपूजा झाल्यानंतर. मला फार आवडतं करायला. आणि देवपूजा वगैरे झाल्यानंतर आपण बाकीची कामं करणार आहोत, जसं की रांगोळी काढणं वगैरे. आता मी रांगोळी काढायला घेतली आहे. तर इकडे मी ना वरती छान असं बॉर्डर काढून घेते, पानांचं डिझाईन ठेवणार आहे. आणि आधी डार्क ग्रीन कलरने मी कलर करून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर जे कॉर्नर्स आहेत त्याला लाईट ग्रीन कलरने मी थोडंसं टाकते वरून, जे की असं शेड येईल पानांचा प्रॉपर. आणि वरून आता छान बॉर्डर रांगोळी काढून झाल्यानंतर आता मी रांगोळी हे यूट्यूबवरतीच बघितलेलं आहे आणि तिथलंच डिझाईन आहे. आणि स्क्वेअर डिझाईन काढते मी यावेळेस. आता म्हणजे तसं मी राऊंड शेपमध्येच काढत असते मोस्टली, पण म्हटलं यावेळेस काहीतरी थोडंसं वेगळं ट्राय करूया. तर रांगोळी झाली आहे माझी, पण ही रांगोळी व्हायला मला 1 तास तरी गेला आहे, म्हणजे पाऊण तासच्या वरच गेला आहे. 45 to 50 मिनिट्स लागले मला एवढीशी रांगोळी काढायला. आणि तर येस, झाली आहे आता रांगोळी. आणि फुलं ठेवून घेतलीत मी खाली आणि वरती पण मी ॲड केलेलं. मला थोडंसं सोनं सोनं वाटल्यानंतर मी ते संध्याकाळी ॲड केलं. आणि इकडे पण इकडच्या राईट साईडला पण मी छोटीशी पावलांची रांगोळी काढलेली आहे आणि काही असं लुक दिसत होतं. तर आता मी आले आतमध्ये आणि टेबलवरचं थोडंसं सिम्पल डेकोरेशन करायचं होतं. तर त्यासाठी मी हे छोटंसं चौरंग घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी सिम्पल फुलांचं डेकोरेशन करणार आहे, सिम्पल बट स्वीट. तर हे खूप छान वाटतं. आणि फुलं मी एकाच साईजचे बघून घेत होते, कारण एकाच साईजची फुलं छान वाटतात. तर मग आणि इथे मी ना वुडन ट्रे घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी काहीतरी वेगळं असं डेकोरेशन करायचं असं माझ्या डोक्यात होतं. हे कुठेतरी मी रील्समध्ये, इंस्टाग्रामवरती किंवा यूट्यूब शॉर्ट्समध्ये पाहिले असेल, आता मला आठवत नाही. आणि ते बघून मी करायचं ठरवलं की आपण काहीतरी करूया वेगळं. तर हे मी ना जे स्टिक्स असतात त्याला मी झेंडूची फुलं लावून घेते आणि ते मी असं ग्लासमध्ये ठेवणार आहे. एक ऑरेंज आणि एक येलो असं फूल मी लावून घेतलेलं आहे. आणि लावून घेतल्यानंतर मग मी ते ग्लासमध्ये असं अरेंज करणार आहे. तर सगळं डेकोरेशन झाल्यानंतर काही असं दिसत होतं, काहीतरी वेगळा करायचा प्रयत्न होता. आणि मनी प्लांट तर मी नेहमी इथे ठेवतेच. आणि वेगळा असा ट्रे मी इथे तयार करून घेतलेला हळदी कुंकूला आल्यानंतर इझी पडेल देण्यासाठी म्हणून. आणि इकडे मी तुम्हाला ऑलरेडी रांगोळी दाखवली होती. इथे मी फुलं पण ॲड केलेली वरती जे स्क्वेअरला लाईन होतं. तर रांगोळी माझी 4 वाजता काढून झाल्यानंतर
थोड्या वेळ बसले, टाईमपास केला आणि बाकीची कामं उरकली. त्यानंतर मी रेडी व्हायला गेले 6 वाजता, कारण मी लेडीज लोकांना सगळ्यांना 7 वाजताचं टायमिंग दिलेलं. तर तासाभरात माझं आवरून होईल म्हणून मी 7 वाजताच रेडी होऊन बसले होते. आणि इथे मी माझा लूक दाखवते आहे. सिम्पल असा लूक केलेला, सिम्पल असं मोत्याचं गळ्यातलं आणि छोटंसं मंगळसूत्र. तर कसा वाटतो आहे माझा लूक तुम्ही मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. इथे मी माझी साडी दाखवायचा प्रयत्न करते आहे आणि अँगल म्हणून मी खाली असं शूट म्हणजे खाली सेट केलेला. तर कॉटनची साडी आहे ही, चेक्समध्ये, खूप छान बसते. आणि कशी वाटली माझी साडी हे पण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर इथे माझा लूक दाखवून झाल्यानंतर अजिंक्यला म्हटलं ये आपण आपला दोघांचा पण लूक दाखवूया. त्याने पण ब्लॅक कुर्ता वेअर केलेला. तर कसं दिसतो आम्ही दोघं पण कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. तो खूप स्मार्ट दिसतो आहे ब्लॅक कुर्तामध्ये. ऑलरेडी तो दिसतोच, पण आज जरा जास्तच स्मार्ट दिसत होता. त्यानंतर मग आम्ही मस्त असं फोटोज काढले खूप छान. तर शेअर करेन मी तुम्हाला इंस्टाग्रामवरती. तर यावर्षी वाण म्हणून देण्यासाठी मी छोटे छोटे बरण्या आणि लिक्विड सिंदूर आणलेलं. आणि इकडे साईडला जास्त मेसी दिसत असेल, कारण अजिंक्यनी पॅटीसचे सगळे डिशेस लावून ठेवलेले, म्हणजे आल्यानंतर लगेचच द्यायला इझी पडेल म्हणून. तर 3 इयर्स वाणमध्ये आपलं शृंगार असं सौभाग्याचं द्यायचं असं असतं म्हणतात. म्हणून मग मी फक्त पेन्सिल नाही आणलं, त्याच्यासोबत बरणी छान वाटली म्हणून ते सुद्धा आणले. आणि लेडीजची यायचं सुरुवात झालेली आणि आल्या त्या म्हणत होता की कॅमेरा चालू आहे तिकडे, ट्रायपॉडला मी सेट करून ठेवलेला, तर काही बोलू नका, सगळं रेकॉर्ड होतंय सगळं. तर असं म्हणत होत्या. तर मी म्हटलं नाही व्हॉईस काही टाकणार नाही आहे, मी नंतर व्हॉईस ओव्हर करणार आहे आणि त्यासाठी काही बोला चालेल. तर गप्पा खूप चालू असतात सगळ्या भेटल्यानंतर. तर खूप जास्त लेट झालेलं, कारण रथसप्तमी असल्यामुळे शेवटच्या दिवशी खूप जणींनी हळदी कुंकू ठेवलं होतं. तर त्यासाठी यायला लेट झालं सर्वांना. ऑलमोस्ट 8:30 पावणे 9 वाजलेले. तर हळदी कुंकाला सुरुवात झाली आहे आणि सगळ्यांचं असं मी शूट नाही केलं. 20-22 जणी आलेले, म्हणजे एकदमच नाही आले, थोडे करून आले. आणि सगळ्यांचं मी असं शूट नाही केलं, कारण व्हिडिओ फार मोठा झाला असता म्हणून. तर सुरुवात झालेली आहे हळदी कुंकूला. तर सगळ्यांच्या गप्पा टप्पा खूप चालतात. आणि साडीमध्ये मला खूप कॉम्प्लिमेंट्स मिळालेले आहेत. तर मी जास्त साडी नेसत नाही, असंच ओकेजनली कधीतरी नेसते. आणि इथे आम्ही सगळ्या जणी जेव्हा कधी भेटतो, आवरलेलं असतं, तर तेव्हा आम्ही आवर्जून एकमेकींना कॉम्प्लिमेंट्स करतो. म्हणजे ती एक खूप चांगली गोष्ट मला वाटते की एकमेकांना कॉम्प्लिमेंट्स करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपला कॉन्फिडन्स पण बूस्ट होतं आणि आपल्याला पण छान वाटतं की कोणीतरी आपल्याला कॉम्प्लिमेंट्स दिल्यानंतर. बरोबर आहे की नाही?
त्यांच्या पाया पडल्यानंतर इकडे तुम्हाला हात दिसतच असेल की आशीर्वाद भेटत होता मला की सदा सौभाग्यवती भव वगैरे वगैरे असं तसं. तर सगळ्यांना 2-2 गिफ्ट्स भेटले म्हणून ना सगळ्यांनी फार खुश होत्या. जसं की मी तुम्हाला बोलले, सिंदूर पेन्सिल घेतलेली आणि बर्नी. कारण फक्त सिंदूर पेन्सिल मला द्यायची नव्हती, गेल्यानंतर मला हे आवडलं, म्हटलं सोबत हे सुद्धा द्यावं आणि सगळ्याजणी फार खुश झालेले. आपल्या सगळ्यांनाच असे जे आपण संक्रांतीला वाण लुटतो ते त्यात एक वेगळीच मजा असते, खूप एक्साइटमेंट असते, बरोबर ना. सगळ्यांनाच असं गिफ्ट्स आवडतात. तर येस, असं झालं. हॅलो, तर असा होता माझा आजचा दिवस आणि कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला. आणि खूप जणी होते, 20 ते 25 जणी होते हळदी कुंकूसाठी. तर सगळ्यांचं असं शूट नाही करता आलं कारण खूप मोठा व्हिडिओ झाला असता आणि जास्त टाईमचा मला ब्लॉग करायचा नव्हता. तर शॉर्टच ठेवायचा आहे. तरी पण आता झालाच असेल 15 मिनिटाचा तरी. तर मी आता चेंजसुद्धा करते. आता ऑलमोस्ट मी काढलेलं आहे बांगडे वगैरे. तर आता बघू शकता तुम्ही 10:30 वाजलेले आहेत आणि खूप लेट झालेलं आहे. मला चेंज करायचं आहे आणि जेवायचं पण आहे आणखी. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि हो, चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजचा आमच्या दोघांचा लुक तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. भेटूया. बाय.